चलो, गुड मॉर्निंग एवरीवन. We are solving problem number 39. Journalize the following transactions in the books of Harbhajan and Company for the month of April 2019. मग आता सर्वांचं लक्ष प्रॉब्लेम मध्ये असायला पाहिजे. शक्य झालं तर सर्वांच्या हातात पेन किंवा पेन्सिल असायला पाहिजे. मग हा जो प्रॉब्लेम आहे आपण कोणासाठी करतोय, तर आपण हा हरभजन साठी करतोय. कोणासाठी करतोय आपण? हरभजन साठी हा प्रॉब्लेम आपण सोडवतोय, बरोबर आहे. आणि कुठल्या महिन्यासाठी करतोय? 1 एप्रिल 2019 म्हणजे एप्रिल साठी करतोय, बरोबर आहे. सो लेट अस स्टार्ट. बॅलन्सेस ऑन 1 एप्रिल 2019. या प्रॉब्लेम मध्ये खरं तर हे ट्रान्झॅक्शन फार महत्वाचं आहे. या प्रॉब्लेम मध्ये हे ट्रान्झॅक्शन फार महत्वाचं आहे. बेसिकली ही ओपनिंग एंट्री आहे. कसली एंट्री? ही ओपनिंग एंट्री. याच्यात काय करायचं असतं? ऍसेट्स दिलेले असतात, लायबिलिटीज दिलेले असतात. ऍसेट्सला डेबिट द्यायचं, लायबिलिटीला क्रेडिट द्यायचं, ऍसेट मायनस लायबिलिटी करायचं, म्हणजेच ते अकाउंटिंग इक्वेशन असतं. मग ऍसेट मायनस लायबिलिटी केलं की तुम्हाला जे मिळतं ते कॅपिटल असतं. कळतं का मी काय बोलतोय? म्हणजे ओपनिंग एंट्रीचा फॉर्म्युला काय? ऍसेट्स मायनस लायबिलिटीज इज इक्वल टू कॅपिटल. एंट्री काय येणार? ऍसेट्स अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट टू कॅपिटल अकाउंट. अरे कळतं का मी काय बोलतो? काय सांगितलं? ओपनिंग एंट्रीच्या बाबतीत काय सांगितलं? काय करायचं? ऍसेट सगळे काय करायचे? डेबिट करायचे, म्हणजे ऍसेटची बेरीज करायची. लायबिलिटीज सगळ्या काय करायच्या? क्रेडिट करायच्या, त्यांची बेरीज करायची. ऍसेट्स मधून लायबिलिटीज मायनस करायच्या. जे मिळेल त्याला आपण काय म्हणणार आहे? कॅपिटल म्हणणार आहे. मात्र लक्ष द्या सगळ्यांनी बाळांनो. पहिलं बॅलन्सेस ऑन 1 एप्रिल 2019. पहिलं काय दिले सांगा लवकर? कॅश इन हँड. हे काय दिले बाळांनो? पहिलं कॅश इन हँड. मग कॅश इन हँड आपला काय सांगा लवकर? ऍसेट. आणि देअरफॉर मी त्याला काय देणार सांगा लवकर? डेबिट. अरे काय देणार? कळतंय का? डेबिट. पुढं कॅश ऍट बँक. हा सुद्धा माझा काय सांगा लवकर? ऍसेट. देअरफॉर मी याला काय करणार सांगा लवकर? डेबिट. हाय फॉलोड लव्ह यू. खरं तर बुकलेटचं पहिलं पेज म्हणजेच ऍसेट्स कोणत्या आणि लायबिलिटीज कोणत्या हे तुमच्या डोक्यात असायला पाहिजे. पुढे फर्निचर. फर्निचर सुद्धा माझा काय सांगा लवकर? ऍसेट. फर्निचर माझा काय बाळांनो? ऍसेट. मग फर्निचर जर ऍसेट आहे देअरफॉर मी त्याला काय करणार सांगा लवकर? डेबिट. मग आतापर्यंत माझे किती डेबिट झाले बघा लवकर? 3. पहिलं काय आलं? कॅश इन हँड अकाउंट डेबिट. दुसरं काय आलं? कॅश इन बँक अकाउंट डेबिट. तिसरं काय आलं बाळांनो? फर्निचर अकाउंट डेबिट. पुढे पुढे लॅपटॉप काय माझं सांगा लवकर? ऍसेट. मग याला सुद्धा काय करायला लागेल मला? डेबिट. काय करायला लागेल? डेबिट. डेटर संगीता कोण आहे माझी? ऍसेट. काय करायला लागेल मला? तिला डेबिट. त्याच्यानंतर डेटर वीरू हा पण माझा कोण आहे सांगा लवकर? ऍसेट. त्याला पण मला काय करायला लागेल सांगा लवकर? डेबिट. हे काय करायला लागेल? डेबिट. म्हणजे काय काय डेबिट झालं? कॅश इन हँड अकाउंट डेबिट, कॅश ॲट बँक अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट, लॅपटॉप अकाउंट डेबिट, डेटर संगीता अकाउंट डेबिट. पुढं डेटर वीरू अकाउंट डेबिट 2. आता क्रेडिटर माझी काय सांगा लवकर? लायबिलिटी. अरे क्रेडिटर माझी काय आहे? लायबिलिटी आहे क्रेडिटर माझी. देअरफॉर तिला मी काय करणार सांगा लवकर? क्रेडिट. अरे काय करणार तिला मी? क्रेडिट. तर क्रेडिटर मध्ये 2 आले. पहिला क्रेडिटर गणेश आहे, दुसरी क्रेडिटर कोण आहे सांगा लवकर? गरिमा. मग ही पण माझी कोण आहे सांगा लवकर? लायबिलिटी. देअरफॉर हिला पण मी काय करणार सांगा लवकर? क्रेडिट. बरं सगळ्यात शेवटी कोण आहे सांगा लवकर? बँक लोन. ती पण माझी काय सांगा लवकर? लायबिलिटी. देअरफॉर मी त्याला पण काय करणार सांगा लवकर? क्रेडिट. हाय फॉलोड ऑल ऑफ यू. म्हणजे तुमची डेबिटची अकाउंट ठरली, तुमची क्रेडिटची अकाउंट ठरली. डेबिट मधून क्रेडिट अकाउंट मायनस करायची, जे पण येईल त्याला काय म्हणायचं? कॅपिटल. काय म्हणायचं त्याला? कॅपिटल. ते कसं असतं थोडंसं दाखवतो. आता तुम्ही मला सांगा एक एक पटपट पटपट, म्हणजे मला पटकनी करता येईल. पहिलं काय होतं सांगा लवकर? कॅश इन हँड. हे ट्रान्झॅक्शनची तारीख किती होती? ती 1 एप्रिल. मग इथं नोट म्हणून नोटच्या फॉर्मॅट मध्ये लिहितो. तुम्ही डायरेक्ट केलं तरी चालणार आहे ते. ऍक्च्युली परीक्षेमध्ये करत असताना नोट लिहायची गरज नाही. ऍक्च्युली मी लिहितो मुद्दा मग 1 एप्रिल. पहिलं काय होतं सांगा लवकर? कॅश इन हँड. किती अमाऊंट होती सांगा लवकर? 35,000. दुसरं काय होतं? पटपट बोला लवकर. किती होतं सांगा लवकर? 25,000. पुढे काय होतं बोला लवकर? 1,50,000. पुढे बोला लवकर. हा
किती 1 lakh. 1 लाख. त्यानंतर पुढे काय बोला लवकर? डेटर संगीता डेटर संगीता किती 40,000. पुढे काय सांगा लवकर? डेटर वीरू विरू किती सांगा लवकर? 30,000 काय बाळांनो 30,000. पुढे काय? 2. तू ते महत्वाचं नाही. पुढचं काय सांगा? Creditor गणेश. क्रेडिटर. आता क्रेडिटरला इथं लिहितो. किती क्रेडिटर सांगा लवकर? 10,000. अरे किती आहे? 10,000 पुढे कोण सांगा लवकर? Creditor. क्रेडिटर गनिमा किती आहे? 40,000 40,000. पुढे बोला काय? बँक लोन बँक लोन किती आहे? 50,000 हा 50,000 आता याची टोटल करायची पहिल्यांदा. काय टोटल येणार बोला लवकर? 0 0 0 0 0 0. पुढे सेकंड टाइम किती येणार परत? 0. थर्ड टाइम किती येणार? 0. 5 आणि 5 10 10 10शी 0. आजचं किती आला? 1. 3 आणि 1 4 4 आणि 4 8 8 आणि 5 13 13 आणि 2 15 15 आणि 3 18 18शी 8. आजचा किती आला? 1. ही टोटल झाली 3,80,000. हे फॉलोड ऑल ऑफ यू. हे सगळे आपले काय होते सांगा लवकर? assets हे काय होते? assets इकडे सगळे काय सांगा लवकर? liabilities यांची बेरीज करायची. किती आले सांगा लवकर? 0 0 0 0. 5 आणि 4 9 आणि 1 10. किती आली? 1 लाख. बरोबर आहे. मग आता मला सांगा कॅपिटल इज इक्वल टू ॲसेट्स मायनस मग किती आलं? 3,80,000 मायनस. खरं तर ते असं नको लिहायला, आपण थोडंसं वेगळं लिहूया, चुकायला नाही पाहिजे ना. मग ॲसेट्स काय बघा नो assets किती आले? 3,80,000 3,80,000 आणि लायबिलिटीज किती आलं? 1 1 लाख. lakh सबस्ट्रॅक्शन करायचं त्यांचं. किती आलं होतं? 2,80,000. याला काय म्हणायचं? Capital. अरे काय म्हणायचं याला? capital कॅपिटल म्हणायचं. आता याची जर्नल एंट्री कशी असणार? सगळे ॲसेट्स आहेत ना, ते काय करायचे? डेबिट. सगळ्या लायबिलिटीज काय करायच्या? क्रेडिट. सगळे कॅपिटल काय करायचं? क्रेडिट. हीच एंट्री झाली. मग आता एंट्री कशी येणार? कॅश इन हँड अकाउंट डेबिट, कॅश ॲट बँक अकाउंट डेबिट, फर्निचर अकाउंट डेबिट, लॅपटॉप अकाउंट डेबिट, डेटर अकाउंट डेबिट, पुन्हा डेटर अकाउंट डेबिट. बरोबर आहे. 2 क्रेडिटर अकाउंट क्रेडिट, 2 क्रेडिटर अकाउंट क्रेडिट, 2 बँक लोन अकाउंट क्रेडिट. आणि सगळ्यात शेवटी काय? सगळ्यात शेवटी कॅपिटल. किती शोधून काढलं? 2,80,000. हे पण काय करायचं? क्रेडिट. नॅरेशन लिहायचं. बिंग बोला की लवकर. बिंग ओपनिंग एंट्री पास्ट. opening entry pass काय नॅरेशन लिहायचं बाळांनो? बिंग ओपनिंग एंट्री पास्ट. हे फॉलोड ऑल ऑफ यू. yes ऐका ना, तुमची जर बुद्धी मोठी नसेल ना तर लिहून ठेवलं पाहिजे ना लगेच. ज्यांची बुद्धी छोटी आहे ना त्यांनी लगेच त्या गोष्टी तिथे लिहिल्या पाहिजेत. बिंग ओपनिंग एंट्री पास. चलो पुढे लक्ष द्या. पुढे लक्ष द्या बाळांनो. पुढे लक्ष द्या बाळांनो. 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन काय म्हणते बघा लोक. मोठ्याने बोला लोक. परचेस गुड्स फ्रॉम अजय कुमार वर्थ रुपीज 2,50,000. वर्थ रुपीज 2,50,000 at 10% trade discount, 18% GST, 1/4 अमाउंट पेड इन कॅश. याचा अर्थ 1/4 पेड केली. याचा अर्थ 1 मधून 1/4 गेलं. खाली किती राहतं? 3/4. एका एका गोष्टीचे 4 भाग केले म्हणजे 1/4. 4 पैकी 1 भाग म्हणजे 1/4. मग एक मधून एक भाग किती आहेत? 4. 1 मायनस केला राहिले किती? 3. आउट ऑफ किती? 4. म्हणजे ते किती? 1 minus 1/4 किती उत्तर येतं? 3/4. 1 minus 1/4 उत्तर किती येतं? 3/4. माझं नीट लक्ष द्या. 3/4 पेएबल असणार आहेत. काय असणार आहेत? पेएबल. कोणाला पेएबल असतील? अजय कुमार. कोणाला पेएबल असतील? अजय कुमार. पेएबल टू काय लिहितो इथं? अजय कुमार. मग आता इथं पहिलं अकाउंट कुठलं आलेलं सांगा लवकर? परचेस. दुसरं अकाउंट कुठलं आलेलं आहे? अजय कुमार. ट्रेड डिस्काउंट आपण रेकॉर्डच करणार नाही. परचेस आहे म्हणजे जीएसटी कुठला लावणार आहे सांगा लवकर? इनपुट. कुठला लावणार आहे? इनपुट. इथं कॅश पण येणार आहे, अजय कुमार पण येणार आहे. आता नोट करतो. काय करतो? नोट. अरे काय करतो बाळा? परत 1 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन आहे. 1 एप्रिलचं ट्रान्झॅक्शन आहे. काय झालं सांगा लवकर? गुड्स परचेस. किती रुपयाचे सांगा लवकर? 2,50,000 अरे बोला लवकर किती? 2,50,000 मायनस काय करायचं सांगा लवकर? 10% ट्रेड डिस्काउंट. किती येणार सांगा लवकर? 25,000. अरे
किती येणार 25,000. मग याला काय म्हणणार सांगा लवकर NGP किती आलं सांगा लवकर 2,25,000 हे किती आलं बा 2,25,000. याचं काही नाही करायचं याचं काही नाही करायचं याचं घ्यायचं आता जीएसटी लावायचं किती जीएसटी सांगा लवकर मग इथे लिहितो प्लस इनपुट कुठला CGST परत इनपुट SGST किती पर्सेंट येणार 9%. आता 2,25,000च्या 9% काढायचे पहिल्यांदा इथे लिहितो 2,25,000 इंटू 9/100 बरोबर आहे हे शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला हा शून्य गेला मग 2,250 इंटू 9 किती केलं तरी तुम्ही मला सांगा लवकर 900 9×5 = 5 हाचे किती आले 4 9 2 18 आणि 4 22 22 किती आले 2 कॅरी किती झाले 2 9 2 18 आणि 2 20 20,250 बरोबर आहे का अरे बरोबर आहे का किती जण चालवतो रे हात वर करा लोक किती जण चालवतो व्हेरी गुड 20,250 मग इथे लिहितो 20,250 इथे पण काय लिहितो 20,250 आता बेरीज करायची याची बेरीज करायची काय येणार बेरीज सांगा लोक 0 5 आणि 5 10 हात चाला 1 2 आणि 2 4 आणि 1 5 परत 5 अशी 5 2 2 6 2,65,500 I followed all of you I followed all of you आता पुढे काय सांगितलं त्यांनी की 1/3 पेमेंट कसं केलं त्यांनी कॅश मग याचे दोन भाग करायचे 1/3 1/4 केले सॉरी 1/4 केले पेड इन कॅश आणि 3/4 असं सांगा लवकर 3/4 काय 3/4 पेएबल टू पेएबल टू अजय कुमार आता 2,65,500च्या पहिल्यांदा 1/4 काढायचं इथे लिहायचं 2,65,500 इंटू 1/4 काढले जर तुम्ही किती आले 66,300 करूयात आपण 4 1 4 4 25 4 सक 24 आता म्हणजे 6 येणार 25 राहिले पुढं बरोबर आहे मग 4 सक परत 24 येणार बरोबर आहे 15 राहिले 4 त्रिक 12 15तून 12 गेले म्हणजे किती राहिले 3 4 7 28 4 5 20 बरोबर आहे का किती आलं 66,375 बरोबर आहे ना बरोबर आहे आता इथं करूया किती आलं सांगा लवकर 66,375 हे कसे जाणार आहेत तुमचे कॅश अरे कसे जाणार आहेत कॅश आणि बाकीचे पैसे पेएबल आहेत आता याला आपण 1/4 गुणलं होतं आता किती करायचं 3/4 करायचं ना कारण 66,375 इंटू किती करायचे 3 3 5 15 5 हातचा किती आला 1 3 7 21 आणि 22 शी 2 हातचे किती आले 2 3 3 9 10 11 शी 1 हातचा किती आला 1 3 सक 18 आणि 1 19 9 हातचा किती आला 1 परत 3 सक 18 आणि 1 19 1,99,125 बरोबर आहे का बाळांनो आता इथे लिहून टाकतो 1,99,125 हे झालं माझं वर्किंग तयार बरोबर आहे आता मला याची एंट्री मांडायची कशी मांडणार काय लिहिणार मी इथं परचेस हा माझा काय सांगा लवकर एक्सपेंडिचर देअरफॉर मी याला काय करणार आहे डेबिट काय करणार आहे त्याला मी त्याच्यानंतर इनपुट CGST मी याला एक्सपेंडिचर ट्रीट करतो याला पण काय करणार आहे डेबिट याला पण काय करणार आहे डेबिट कॅश गेली माझी काय गेली सांगा लवकर कॅश गोज आउट देअरफॉर याला मी काय करणार सांगा लवकर क्रेडिट आता हे पैसे पेएबल आहेत अजयला बरोबर आहे माझी लायबिलिटी काय झाली इन्क्रीज झाली किंवा अजय माझा कोण आहे गिव्हर आहे देअरफॉर मी याला काय करणार आहे क्रेडिट करणार आहे मला याची जर्नल एंट्री नीट समजून घ्या नीट आता तुम्ही एवढे मॅच्युअर्ड झाले पाहिजे तुम्हाला हे बघून एंट्री कळली पाहिजे काय एंट्री होणार सांगा लवकर परचेस अकाउंट डेबिट ओरडा कोण परचेस अकाउंट डेबिट 2,25,000 बोला लवकर अरे 2,25,000 परचेस अकाउंट डेबिट 2,25,000 इनपुट CGST अकाउंट डेबिट 20,250 20,250
Input HGST account debit. 20,250. 2. Cash account. 66,375. 2 Ajay. 1,99,125. Being goods purchased at 10% GST and 18%. Sorry, being goods purchased at 10% trade discount and 18% GST. Have you followed all of you? Yes. Have you followed all of you? Yes. एंट्री तुम्हाला वहीत लिहिता आली पाहिजे. मी काय बोलतोय कळतंय का? एंट्री तुम्हाला लिहिता आली पाहिजे. बरोबर. चलो पुढे लक्ष द्या. आता आपण 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन केलं बाळांनो. पुढे आपण 5 नंबरचं ट्रान्झॅक्शन करतोय. आता 5 तारखेचं ट्रान्झॅक्शन. नीट लक्ष द्या. सगळ्यांना 1 तारखेचं ट्रान्झॅक्शन कळलंय का रे? नक्की कळलंय? नसेल कळलं तर परत बघा, नक्की कळेल. पुढे काय म्हणलंय बघा लवकर. परचेस्ड शेअर्स. बोला की लवकर. परचेस्ड शेअर्स. हस ना बेटा, हस. आणि ते नीट कर जरा. हा कमन. काय म्हणलं सांगा लवकर. परचेस शेअर. हे बोला बाळांनो. परचेस शेअर. कुणाचे शेअर्स विकत घेतले? इन्फोसिस. हे शेअर्स आपला ऍसेट आहे, हे डोक्यात पहिल्यांदा पाहिजे. किती रुपयाला खरेदी केले? 50,000. आणि त्याच्यावरती ब्रोकरेज किती रुपये पेड केले? 500. थ्रू डीमॅट अकाउंट. पहिला अकाउंट कुठला येणार सांगा लवकर? शेअर्स. दुसरा अकाउंट कुठला आला सांगा लवकर? ब्रोकरेज. ब्रोकरेज नाही, आता इथं ब्रोकरेज हा वन टाइम एक्सपेंडिचर आहे. कुठला एक्सपेंडिचर आहे? वन टाइम. तो वन टाइम असल्यामुळे त्याच्यामध्ये आपण काय करणार? त्याला ऍड. काल आपण इन्शुरन्स केलं, आठवतं का तुम्हाला? कारला. अरे कुठं कशाला गेलं का? इथं ब्रोकरेज आपण शेअर्स मध्ये काय करणार आहे? ऍड. अरे काय करणार आहे? हा वन टाइम एक्सपेंडिचर. एकदाच शेअर्स विकत घ्यायचे, एकदाच ब्रोकरेज भरायचे. हॅव फॉलोड ऑल ऑफ यू? त्यामुळे ते ऍसेटच्या कॉस्ट मध्ये काय केलं जातं? ऍड. अरे काय केलं जातं? ऍड केलं जातं. मग आता पहिलं शेअर्स विकत घेतले याचा अर्थ कम्स इन आणि कम्स इन देअरफॉर डेबिट. बरोबर आहे. पेड केले. किती रुपये पेड केले? 50 अधिक 500 म्हणजे टोटल पैसे किती पेड करणार? 50,500. पैसे कशातून पेड केले? डीमॅट अकाउंट. डीमॅट अकाउंट खिशात नसतं, बँकेत असतं. मग बँक इज द गिव्हर. मग बँक अकाउंट क्रेडिट. बँक अकाउंट क्रेडिट. बाळांनो झाली ना एंट्री? डेबिट कोणाला द्यायचंय? शेअर्स. ब्रोकरेज मात्र त्याच्यात काय करायचं आहे? ऍड. वन टाइम एक्सपेंडिचर आहे. कसला एक्सपेंडिचर आहे? वन टाइम. कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. कसला एक्सपेंडिचर आहे? कॅपिटल. रूल काय सांगतो? रूल काय सांगतो? व्हेन ऍसेट इज परचेस्ड फॉर द फर्स्ट टाइम and if there is a capital expenditure then that expenditure is added to the cost of asset. मी असं म्हटलं, एखादा ऍसेट विकत घेतल्यावर तो ऍसेट वापरायच्या स्टेज मध्ये आणेपर्यंत जे खर्च येतील ते सगळे त्या ऍसेट मध्ये काय करायचे असतात? म्हणजे टीव्ही विकत घेतला 40,000ला, बसवायला 1,000 रुपये खर्च आला तर त्या टीव्हीची किंमत 41,000 आहे. शेअर्स 50,000चे घेतले, 500 ब्रोकरेज दिलं, पण शेअर्स विकत घ्यायला 500 खर्च आलाय म्हणून तो त्याच्यामध्ये काय करायचा? मी फ्लॅट विकत घेतला, स्टॅम्प ड्युटी भरतो, त्याच्यामध्ये काय करतो? ऍड करतो. मी काय बोलतोय कळतंय का? मग ते जे वन टाइम एक्सपेन्सेस आहेत ते त्याच्यामध्ये काय करायचे असतात? त्याला कॅपिटल एक्सपेंडिचर असं म्हणायचं. काय म्हणायचं त्याला? कॅपिटल एक्सपेंडिचर. दॅट इज ऑलवेज ऍडेड इन द कॉस्ट ऑफ द ऍसेट. कळतं मी काय बोलतो? मग आता याची एंट्री जर करायची म्हणली तर याची एंट्री काय सांगा लवकर? शेअर्स अकाउंट डेबिट. हे बोला की शेअर्स अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट टू बँक अकाउंट क्रेडिट. हॅव फॉलोड ऑल ऑफ यू? चला आपण पुढच्या ट्रान्झॅक्शनला जाऊया. सोल्ड गुड्स. बोला बाळांनो. अरे सोल्ड गुड्स टू राज वर्थ ₹90,000 at 10% ट्रेड डिस्काउंट and 1/3 अमाउंट रिसीव्ड बाय कॅश and 5% कॅश डिस्काउंट इज अलाउड. आता तर अजून मज्जा आहे. बरोबर आहे. फक्त इथं जीएसटी दिलेला नाही. पण लक्षात ठेवा, मी तुम्हाला जोड्या शिकवल्यात. गुड्स परचेस केले, समोर डिस्काउंट रिसीव्डच असायला पाहिजे. गुड्स सोल्ड केले, डिस्काउंट अलाउडच असायला पाहिजे. इथं सोल्ड केले म्हणजे समोर डिस्काउंट अलाउडच असायला पाहिजे. हे बघा, हे नसल कळत ना रे तर तुम्ही देवाची लेकरं आहात. देव तुमची काळजी घेईल. मी नाही घेऊ शकत. चलो लेट अस स्टार्ट. मग पहिल्यांदा 8 तारीख सोल्ड गुड्स. नोट बनवायची आपल्याला. काय बनवायची बघा? नोट. बघा लवकर इथं नोट बनवूया. तारीख किती होती? 8. तारीख किती होती बघा? 8/4 आहे ना वाटतं? बरोबर आहे. महिना कुठला आहे? एप्रिल. बरोबर चाललंय. सोल्ड गुड्स किती अमाऊंट आहे सांगा लवकर? 99,000. वा व्हेरी गुड. किती अमाऊंट आहे? 90,000. व्हेरी गुड. सगळ्यांना कळलं का काय केलं मी? सोल्ड गुड्स लिहिले 90,000 दिसतंय ताई तुला?
बघ ना बेटा, सोल्ड गुड्स किती 90,000 मायनस ट्रेड डिस्काउंट किती सांगा लवकर. 10%. अरे मायनस ट्रेड डिस्काउंट किती आहे 10%. ट्रेड डिस्काउंट किती आला सांगा लवकर 9,000. किती आला 9,000. NGS किती आलं 81,000. याला मारायची फुली, याला पण मारायची फुली, याला करायचा टिक मार्क. बरोबर आहे. आता पुढे काय सांगितलं त्यांनी, ट्रान्झॅक्शन वाचणं अशा वेळी फार गरजेचं आहे. पर कुठे गेलं ते, सोल्ड गुड्स टू राज वर्थ रुपीज 90,000 at 10% ट्रेड डिस्काउंट अँड 1/3 अमाऊंट रिसिव्ड बाय कॅश. याचा अर्थ काय होतो, 1/3 मिळाले, 1 मधून 1/3 1/3 म्हणजे बाकी झाले 3, त्या 1/3 मधून 1 मायनस झाला म्हणजे राहिले किती 2/3. 1/3 मधून सॉरी काय ते 1 मधून 1/3 मायनस केल्यावर खाली किती राहतं 2/3. आता बऱ्याच जणांना हे काय नाही कळत, 1 मधून 1/3 गेलं का 2/3 राहतं. परत 4थी 5वी 6वीचा अभ्यास करा म्हणजे कळेल, कारण आपण सगळी लॉकडाऊन बालक आहात. तुम्ही अभ्यासच केला नसेल त्यावेळी. हो ना, केलं. व्हेरी गुड. केल्यावर फक्त 1/3 म्हणलं का असं बघायचं भूतासारखं, हे काहीतरी वेगळं दिसतंय असं. 1/3 म्हणजे एका गोष्टीचे किती भाग केले 3, त्यातला एक भाग घातला म्हणजे बाहेर किती झाले 2/3. बरोबर आहे. मग आता 2/3 1/3 रिसिव्ड असेल, 1/3 जर रिसिव्ड असेल तर 2/3 काय असेल सांगा लवकर रिसिवेबल. काय असेल अरे रिसिवेबल. ते कोणाकडून असेल फ्रॉम राज. हे तुम्हाला समजलं पाहिजे रे. हे ज्याला समजतं ना त्याला प्रॉब्लेमचं उत्तर काढता येतं, लक्षात घ्या. आता वर्किंग नोट. मग आता पहिल्यांदा 1/3 करून घ्यायचं. मग इकडे गेलो नोटमध्ये आलो, याचं 1/3 करायचंय. 81,000 चे आपल्याला 2 भाग करायचे. एक म्हणजे 1/3, दुसरा म्हणजे 2/3. 1/3 ला काय म्हणणार रिसिव्ड इन कॅश. बोला रे लवकर, Received in cash. आणि 2/3 ला काय म्हणायचं सांगा लवकर रिसिवेबल फ्रॉम राज. हे बघा. आता पहिल्यांदा 81,000 आहे. 81,000 ला कितीने डिवाइड करायचं 3. अरे कितीने डिवाइड करायचं 3. 81,000 डिवाइड बाय 3 केलं किती येतं 27,000. 27,000. हे तुम्हाला कळलंच पाहिजे. आता डिव्हिजन ऍक्च्युअली. मग 1/3 किती आलं सांगा लवकर 27,000 आणि 2 जा किती आलं सांगा लवकर 54,000. हे फॉलोड ऑल ऑफ यू, हे फॉलोड ऑल ऑफ यू. आता हे रिसिवेबल आहे, देअरफॉर याला काय द्यायचं सांगा लवकर डेबिट. इथं सेल आहे आपलं, काय सांगा लवकर इन्कम. देअरफॉर याला काय द्यायचं सांगा लवकर क्रेडिट. बरोबर आहे. आता 27,000 कॅश होती, काय होती कॅश. पण इथं डिस्काउंट पण आहे, डिस्काउंट अलाउड. काय सांगा लवकर डिस्काउंट किती होता 5%. पण 27,000 च्या 10% किती आलं 2,700. किती आलं 2,700. 2,700. किती आलं 2,700. किती आलं बाळांनो 2,700. 5% डिस्काउंट आहे. किती पर्सेंट डिस्काउंट आहे 5%. मग 27,000 च्या आपण 10% काढलं किती आलं 2,700. त्याला हाफ करूयात. अजून काय करूयात त्याला हाफ केलं. किती आलं सांगा लवकर बे के बे बेत्रिक 6 बे पंचे 10. उत्तर किती आलं 1350. किती आलं बाळांनो 1350. आता ते इथं मायनस करूयात, इथं मायनस करूयात 1350. 0 0 0 दातून 5 गेले किती राहतील 5. हातचाला 1 दातून 4 गेले किती राहतील 6. हातचाला 1 7 2 गेले किती राहतील 5. 2 तसेच राहतील 25,650. मी काय बोलतोय कळतंय का. याला काय म्हणणार कॅश रिसिव्ड. देअरफॉर कॅश अकाउंट डेबिट. डिस्काउंट अलाउड माझा काय सांगा लवकर लॉस. देअरफॉर याला काय म्हणणार सांगा लवकर डेबिट. थोडक्यात ह्या एंट्रीतलं मी किती रुपये घेणार पहिल्यांदा 81,000. हे माझं काय सांगा इन्कम. देअरफॉर मी त्याला काय करतोय क्रेडिट. कुठला अकाउंट वापरणार मी तिथं सेल. कुठला अकाउंट वापरणार मी तिथं सेल. मी काय बोलतोय कळतंय का. त्याच्यानंतर डिस्काउंट अलाउड अकाउंट. दुसरा अकाउंट कुठला वापरणार सांगा लवकर डिस्काउंट अलाउड अकाउंट. किती 1350. पुढचा अकाउंट कुठला वापरणार कॅश अकाउंट डेबिट. किती 25,650. त्याच्यानंतर कुठला अकाउंट वापरणार सांगा लवकर राज. कुठला वापरणार राज. राजला पण काय करायचं सांगा आपल्याला डेबिट. अमाऊंट किती येणार 54,000. बावन्याची एंट्री काय येणार मोठ्याने बोला. पहिला एंट्री कुठली येणार पहिला काय येणार कॅश अकाउंट डेबिट. हे बोला लवकर कॅश अकाउंट डेबिट 25,650. काय येणार अरे 25,650. दुसरं डिस्काउंट
अलाउड अकाउंट डेबिट किती रुपये येणार 1350. तिसरं कोण आहे राज अकाउंट डेबिट किती 54,000. टू सेल अकाउंट 81,000. नरेशन बिंग गुड सोल्ड ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. 1/3 अमाउंट रिसीव्ड इन कॅश 5% cash discount allowed. Have you followed all of you? Yes. Have you followed all of you? Yes. चलो पुढे लक्षात आहे. पुढचं ट्रान्झॅक्शन आता काय पुढचं ट्रान्झॅक्शन बघा लवकर. 8 तारखेचं ट्रान्झॅक्शन आपलं पूर्ण झालं आता बरोबर आहे. पुढे लक्षात आहे. पुढे लक्षात आहे काय बघा. पेड बोला लवकर. तुम्ही वाचलं तर तुम्हाला कळेल ना. मला वाचून काय उपयोग आहे. काय म्हणले सांगा लवकर. पेड काय बोला. हाऊस रेंट ऑफ प्रोप्रायटर अँड ऑफिस रेंट म्हणजे पेड हाऊस रेंट ऑफ प्रोप्रायटर ₹9,000 अँड ऑफिस रेंट ₹5,000. मग हाऊस रेंट हे कुठल्या अकाउंट मध्ये जाईल सांगा लवकर. ड्रॉइंग नेहमी काय करतो आपण सांगा लवकर डेबिट. ऑफिस रेंट आपला काय सांगा लवकर एक्सपेंडिचर. देअरफॉर याला पण काय करणार सांगा लवकर डेबिट. पेड केलं याचा अर्थ कॅश गोज आउट. देअरफॉर त्याला काय करणार सांगा लवकर क्रेडिट. हे बाळांनो एंट्री झाली ना. काय एंट्री झाली सांगा लवकर. मोठे लवकर. ड्रॉइंग अकाउंट डेबिट किती ड्रॉइंग अकाउंट डेबिट 9,000. पुढे बोला लवकर. ऑफिस रेंट अकाउंट डेबिट किती 5,000. टू कॅश अकाउंट 14,000. अरे किती बाळांनो 14,000. बिंग हाऊस रेंट ऑफ प्रोप्रायटर अँड ऑफिस रेंट पेड. हॅव फॉलोड ऑल ऑफ यू. चल पुढे लक्षात आहे. परचेस्ड लॅपटॉप मोठ्याने बोला बाळांनो. परचेस लॅपटॉप किती रुपयाला खरेदी केला 60,000 ॲट 18% GST अँड अमाऊंट पेड बाय चेक. आता याच्यामध्ये परत आपल्याला नोट केली पाहिजे. काय विकत घेतला सांगा लवकर तुम्ही. लॅपटॉप. हे काय विकत घेतला बाळांनो. मग इथे लिहितो लॅपटॉप परचेस किती रुपयाला खरेदी केला 60. परचेस केला म्हणजे जीएसटी कुठला लावणार. इनपुट CGST. इनपुट दुसरा कुठला येणार इनपुट SGST. 18% होतं ना ते म्हणजे 9% येणार दोन्हीकडे. आता 60,000च्या 9% पहिल्यांदा 1% काढायचा म्हणजे 2 शून्य घालवायचे. मग 60,000च्या 2 शून्य घातल्यावर किती राहिले 600 गुणिले 9 करायचं. 9 7 54 5,400 म्हणजे पहिला जीएसटी किती आला 5,400. दुसरा किती आला 5,400. याची सगळ्याची बेरीज करायची बरोबर. 0 0 4 4 8 5 5 10 0 आजचा आला 1 7 किती आलं 70,800. पेड बाय चेक म्हणलं होतं म्हणजे बँक इज द गिव्हर. देअरफॉर तिला काय करायचं सांगा लवकर क्रेडिट. अरे तिला काय करायचं क्रेडिट. कोणाला क्रेडिट करायचं बँकेला. लॅपटॉप परचेस केला हा काय झालं कम्स इन. देअरफॉर याला काय करायचं डेबिट. इनपुट GST एक्सपेंडिचर म्हणून ट्रीट करतो त्याला काय करायचं डेबिट. झाली ना एंट्री तयार. काय एंट्री झाली सांगा लवकर. लॅपटॉप अकाउंट डेबिट 60,000. इनपुट CGST 9% अकाउंट डेबिट 5,400. इनपुट SGST अकाउंट डेबिट 5,400. टू बैंक अकाउंट 70,800. बिंग लैपटॉप परचेज एट 18% GST. All of you. पुढचं काय म्हणलं बघा लवकर. पुढचं काय म्हणलं पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस बोला की लवकर बघा. पेड ट्रान्सपोर्ट चार्जेस म्हणले बरोबर. पेड म्हणजे कुठला अकाउंट येणार आहे कॅश गोज आउट. देअरफॉर काय करायचं क्रेडिट. ट्रान्सपोर्ट चार्जेस पण हे चार्जेस कशावरचे आहेत ऑन द अबाउट लॅपटॉप. लॅपटॉप रोज विकत घेतो का नाही. मग त्याचे ट्रान्सपोर्ट चार्जेस पण रोज असतील का नाही. थोडक्यात ते त्याच्यामध्ये काय करायचे थोडक्यात हे ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट येणार नाही. त्याच्याऐवजी आपल्याला कुठला अकाउंट वापरायला लॅपटॉप. थोडक्यात बरोबर आहे. आता मग मला सांगा लॅपटॉप किती रुपयाचा होता 1,000. अरे किती रुपयाचा लॅपटॉप होता सॉरी ट्रान्सपोर्ट चार्जेस किती रुपयाचे होते 1,000. पण त्या ट्रान्सपोर्ट चार्जेस वरती पण जीएसटी लावायचा आहे. मी तुम्हाला शिकवलं बाळांनो. एक्सपेन्सेस पेड केले की कुठला जीएसटी असतो इनपुट जीएसटी. म्हणजे आपण पैसे देतोय म्हणजे जीएसटी आपल्याला द्यावा लागणार आहे. इनपुट जीएसटी असणार आहे बरोबर आहे. मग 18% 1,000च्या तुम्हाला मी सांगितलं तसं की 10% काढलं तर 10 रुपये उत्तर येतं बरोबर आहे. सॉरी 1,000च्या 1% काढलं तर 10 रुपये उत्तर येतं. 18% किती येणार 180. अरे किती येणार 180. डायरेक्ट एंट्री लिहिण्याचा प्रयत्न करतो. वर्किंग नोट काय लिहायच्या भानगडीत पडत नाही बरोबर. किंवा जाऊ देत लॅपटॉपचे चार्जेस किती होते सांगा लवकर 1,000. त्याच्यावरती मी कुठला जीएसटी लावतो सांगा लवकर इनपुट CGST SGST. पहिला C दुसरा कुठला S
मग 18% म्हणजे किती येणार 9%. 9% बरोबर आहे. 1000च्या 1% किती आलं माझं 10 रुपये. 9 म्हणजे किती आलं 90 रुपीज. हे पण किती आलं 90 रुपीज. माझी व्हॅल्यू किती आली 1180. हे फॉर ऑल ऑफ यू पेड केले म्हणजे याला काय म्हणणार मी कॅश गोज आउट. देअरफॉर कॅश अकाउंट काय करायचं क्रेडिट. लॅपटॉप मध्ये ऍड करायचं म्हणजे लॅपटॉप अकाउंट काय करायचंय डेबिट. जीएसटी ला काय करायचंय डेबिट. कॅशला काय करायचंय क्रेडिट. कॅशला काय करायचंय क्रेडिट. एंट्री काय झाली मोठ्याने बोला लवकर. काय झाली लॅपटॉप अकाउंट डेबिट 1000 बरोबर आहे. इनपुट सीजीएसटी अकाउंट डेबिट 9% किती येते 90 रुपीज. परत इनपुट एचजीएसटी अकाउंट डेबिट 9% किती रुपये आलं 90 रुपीज. टू कॅश अकाउंट 1180. बिंग ट्रान्सपोर्ट चार्जेस ऑन अबव लॅपटॉप पेड ऍट 18% जीएसटी. पुढे लक्ष द्या. पेड कमिशन बोला की बाळांना लवकर. अरे पेड कमिशन थोडक्यात वेळेत आता प्रॉब्लेम समजतो लवकर. काय म्हणले पेड कमिशन. पेड म्हणजे कॅश गोज आउट. देअरफॉर मी काय म्हणणार आहे कॅश अकाउंट क्रेडिट. काय पेड केलं सांगा लवकर कमिशन. माझा काय सांगा लवकर एक्सपेंडिचर. देअरफॉर मी त्याला काय करणार सांगा लवकर डेबिट. माझी एंट्री काय सांगा लवकर कमिशन अकाउंट डेबिट. बोला लवकर. अरे कमिशन अकाउंट डेबिट 20,000 टू कॅश अकाउंट किती 20,000. बिंग कमिशन पेड बिंग कमिशन पेड टू हरकत नाही. पुढे पेड टेलिफोन चार्जेस पेड. परत कुठला अकाउंट येणार कॅश. त्याला काय म्हणणार सांगा लवकर गोज आउट. देअरफॉर त्याला काय करणार क्रेडिट. टेलिफोन चार्जेस माझा काय सांगा लवकर एक्सपेन्स. देअरफॉर मी त्याला काय करणार आहे डेबिट. माझी एंट्री काय सांगा लवकर टेलिफोन चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. तू काय सांगा लवकर कॅश अकाउंट. फॉलोड ऑल ऑफ यू. आता महत्वाचं ट्रान्झॅक्शन परत 28 नंबरचं ट्रान्सफर्ड. बोला की लवकर. शिफ्ट केले. कुठून शिफ्ट केले फ्रॉम प्रायव्हेट बँक अकाउंट. कसला अकाउंट प्रायव्हेट. माझं प्रायव्हेट बँक अकाउंट आहे त्याच्यातून मी पैसे बिझनेसच्या अकाउंटला ट्रान्सफर केले. कुठल्या अकाउंटला ट्रान्सफर केले बिझनेस. ऐका ना मी बिझनेस मध्ये काही टाकलं ना त्याला कॅपिटल म्हणतात. काय म्हणतात त्याला कॅपिटल. मी माझ्या बिझनेस मध्ये काहीतरी टाकलं की त्याला काय म्हणतात कॅपिटल. आणि मी माझ्या बिझनेस मधून स्वतःसाठी काहीतरी काढलं की त्याला ड्रॉइंग. आता ते पैसे माझ्या पर्सनल अकाउंट मधून पैसे बिझनेस मध्ये आले याचा अर्थ त्याला काय म्हणायचं कॅपिटल. पैसे कुठे जमा झाले बँकेत. अहो पैसे कुठे जमा झाले बँकेत. मग बँकेला मी काय म्हणणार सांगा लवकर रिसिव्हर. हे काय म्हणणार रिसिव्हर. देअरफॉर त्याला काय करणार डेबिट. आणि पैसे काय म्हणून आले सांगा लवकर कॅपिटल. काय म्हणून आले थोडक्यात ट्रान्सफर फ्रॉम म्हणजे इथं लॉजिक लिहितो ट्रान्सफर फ्रॉम आणि ट्रान्सफर टू. कुठून पर्सनल अकाउंट. बोला की लवकर आहे टू बिझनेस अकाउंट. पर्सनल अकाउंट टू बिझनेस अकाउंट. याला हे जे ट्रान्सफर असतं याला आपण काय म्हणतो सांगा लवकर कॅपिटल. परंतु उलट बिझनेस टू पर्सनल. बिझनेस टू पर्सनल याला मात्र आपण काय म्हणतो सांगा लवकर ड्रॉइंग. हे लॉजिक आहे. हे तुम्हाला आयुष्यभर लक्षात ठेवायला लागेल. बिझनेस मध्ये पैसे आले आपल्याकडूनच आपल्या बिझनेस मध्ये पैसे आले तर ते कॅपिटल म्हणून ट्रीट करायचं. आणि आपल्याकडून पैसे आपल्या पर्सनल गोष्टीसाठी ट्रान्सफर झाले तर मात्र त्याला ड्रॉइंग असो. मग एंट्री काय झाली सांगा लवकर बँक अकाउंट डेबिट. अरे बोला लवकर बँक अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. सगळ्यात शेवटी आता पुढे बॉट गुड्स. बोला की लवकर. अरे बॉट गुड्स फॉर रुपीज 1,50,000 at 12% जीएसटी बाय चेक. बॉट केलं म्हणजेच काय केलं परचेस. काय माझा एक्सपेन्स. देअरफॉर मला काय करावं लागेल त्याला डेबिट. 1,50,000 12% जीएसटी म्हणले. कुठला जीएसटी लावणार इनपुट. अरे कुठला जीएसटी लावणार इनपुट. इथे लिहिणार मी पहिल्यांदा नोट गुड्स परचेस्ड. अरे बोला लवकर गुड्स परचेस्ड किती सांगा लवकर 1,50,000 प्लस काय प्लस इनपुट परत काय इनपुट 6% आणि 6% 15,900 9,000. हे पण किती येणार 9,000 टोटल. 9 9 18 बरोबर आहे. किती येतं 1 2 3 पर 9 18 8 1 चला 1 6 1,68,000 बाय चेक म्हणलंय म्हणजे बँक इज द गिव्हर.
बँक इज द गिव्हर, देअरफॉर याला काय करायचं क्रेडिट. गुड्स परचेस झाले म्हणजे काय झालं आपला एक्सपेंडिचर, देअरफॉर याला काय करायचं डेबिट. देअरफॉर याला पण काय करायचं डेबिट. माझी एंट्री तयार झाली. काय एंट्री झाली सांगा लवकर. परचेस अकाउंट डेबिट 1,50,000. काय एंट्री झाली बोला लवकर. परचेस अकाउंट डेबिट 1,50,000. इनपुट CGST 6% अकाउंट डेबिट 9,000. इनपुट HGST अकाउंट 6% अकाउंट डेबिट 9,000. टू बँक 1,68,000. नॅरेशन बिंग गुड्स परचेस बोला की लवकर. बिंग गुड्स परचेस ऍट 12% GST बाय चेक. पुढे सगळ्यात शेवटी एक्सचेंज बोला की लवकर. अरे एक्सचेंज आवर फर्निचर ऑफ ₹30,000 अगेन्स्ट मोटार कार ऑफ द सेम व्हॅल्यू. काय झालं नीट समजून घ्या. फर्निचर एक्सचेंज केलं म्हणजे फर्निचर दिलं कशाच्या बदल्यात. याचा अर्थ समजून घ्या. एक्सचेंज्ड आवर फर्निचर म्हणजे आपलं फर्निचर दिले की नाही कशाच्या बदल्यात. मोटार कार म्हणजे फर्निचर गोज आउट, मोटार कार कम्स इन. मग इथं देतो फर्निचर गोज आउट, देअरफॉर याला काय करायचं क्रेडिट. मोटार कारला काय म्हणायचं कम्स इन, देअरफॉर त्याला काय म्हणायचं डेबिट. आणि आता उत्तर काय उत्तर आलं. मोटार कार अकाउंट डेबिट टू फर्निचर अकाउंट. अमाऊंट किती आली 30,000. बिंग आवर फर्निचर एक्सचेंज अगेन्स्ट मोटार कार. हाय फॉलोड ऑल ऑफ यू. मग या होत्या जर्नल एंट्रीज ऑफ प्रॉब्लेम नंबर 30. हाय फॉलोड ऑल ऑफ यू. हे बघा वहीत लिहिणं हे स्किल आहे आणि ते जर शिकायचं असेल तर तुम्हाला लेक्चर अटेंड करायला पाहिजे. हाय फॉलोड ऑल ऑफ यू. थँक्यू. इथं आपलं आजच्या प्रॉब्लेमचं जर्नल संपलेलं आहे. तुम्हाला सगळ्यांना वर्किंग नोट्स वहीमध्ये लिहायचं. हाय फॉलोड ऑल ऑफ यू.